नमस्कार. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी संवाद साधतो. खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन ह्या राज्याचे शिल्पकार, देशाचे नेते, या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकार उजवला आणि त्याच सहकाराचं रोपटं ह्या महाराष्ट्रामध्ये त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याच्या करता, सहकार उभं करण्याच्या करता, वाढवण्याच्या करता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं श्रीराम सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातला नव्हे देशातला क्रमांक 2ऱ्या नंबरला निर्मित झालेला कारखाना. या कारखान्याचे शिल्पकार आदरणीय कैलासवासी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांनी एक दूरदृष्टी ठेवून या तालुक्यामध्ये नीरा उजवा कॅनॉलचं पाणी आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या करता साखर कारखाना असला पाहिजे आणि ते एक स्वप्न उराशी बाळगून आदरणीय मालोजीराजे साहेबांनी या ठिकाणी कारखाना उभा केला आणि मग हा कारखाना गेले कित्येक वर्ष मार्गक्रमण करत असताना बऱ्याच वेळा राजकीय स्थित्यंतरं झाली. काही त्या ठिकाणी त्या संचालक मंडळाकडून कोणी चांगलं काम केलं, कोणाच्या काय चुका झाल्या, कारखाना चढ उतार करत इथपर्यंत आलेला आहे. आणि निश्चितपणानं श्रीमंत रामराजे साहेबांनी तो कारखाना वाचवण्याच्या करता पाठीमागच्या काळामध्ये प्रयत्न केले आणि पुन्हा एकदा तो कारखाना आता बंद पडतोय की काय ह्या स्थितीत आज परिस्थिती आहे. या तालुक्यातला शेतकरी, कारखान्याचा कर्मचारी हे सगळे आता हवालदिल झालेले आहेत. कारण आपण जर बारकाईने बघितलं तर या तालुक्यामध्ये 20 ते 22 लाख मेट्रिक टन ऊसाचं या ठिकाणी क्षेत्र उपलब्ध आहे, तेवढं गाळप तयार होतं आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तयार होतोय तर तो ऊस कारखान्याला गेला पाहिजे, तेवढे कारखाने उपलब्ध असले पाहिजे. जर श्रीराम कारखाना बंद पडला तर 5 ते 6 लाख मेट्रिक टन ऊस कोणाला द्यायचा हा प्रश्न होतोय. त्याचबरोबर आपण जर सभासदांच्या मध्ये विश्वासार्हता तपासली तर निश्चितपणानं या तालुक्यातला शेतकरी श्रीरामला क्रमांक 1ला कारखान्यामध्ये ऊस देण्यासाठी उत्सुक असतो. कारण कारखाना व्यवस्थापनाने त्या ठिकाणी वेळच्या वेळेला पैसे दिलेले आहेत. त्याचबरोबर दत्त इंडियाचा नंबर त्याच प्रकारचा आहे. या 2 कारखान्यांना प्रथम क्रमांकाची संमती देणारा ह्या तालुक्यातला शेतकरी आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही काय विरोधकांच्यावर किंवा इतर कुणाचे कारखाने त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु जी आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि शेतकऱ्यांची भावना आणि भूमिका ही आहे हे मोठ्या नेत्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आता प्रश्न असा आला की राजकीय एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, शिवसेनेचं सरकार आहे, दोघंही नाईक निंबाळकर दोन्ही एक भाजपमध्ये आहेत, एक शिवसेनेत आहेत. आणि मग जर तुम्ही राज्याची सत्ता एकत्र बसून त्या ठिकाणी उपभोगताय, ती सत्ता सांभाळताय, हितच काय तुम्हाला फेफर आलाय? श्रीराम कारखाना चालू करण्याच्या करता तुम्ही जर युतीतल्या दोन्ही घटक पक्षाचे नेते असाल, त्या कारखान्यामध्ये राजकारण का आणता? स्वतःच्या प्रतिष्ठेच्या पायी हजारो शेतकऱ्यांना, शेकडो कामगारांना देशोधडीला लावणार का? आणि मग तुम्ही जर तुमच्या दोन्हीही नाईक निंबाळकरांच्या हट्टापायी, तुमच्या प्रतिष्ठेपायी, तुमच्या इगोपायी जर हा कारखाना बंद राहिला तर मग आपण या तालुक्याचे नेते म्हणायला नैतिक आपण हे आहोत का? हाही प्रश्न उरतो ना. मी दोन्ही नाईक निंबाळकरांना आव्हान करतो की हा कारखाना आपापसातले मतभेद जरूर असू द्या, राजकारणामध्ये आपापले मतभेद मांडा. हे सहकाराचं एक रोपटं आहे, त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि आता त्या वटवृक्षाच्या मुळ्या तोडण्याचं काम करताय. एक वेळ फांद्या तोडल्या तर चालेल, पण मुळ्या तोडताय, तुम्ही मुळ्यावर गाव घालताय. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये श्रीराम साखर कारखाना चालू करण्याच्या करता दोन्ही बाजूच्या नेत्याकडून प्रयत्न झाला पाहिजे. श्रीमंत संजीवराजे निंबाळकर साहेबांच्याकडून झाला पाहिजे,
आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकरांनी प्रयत्न केला पाहिजे. या तालुक्याचा सभापती आणि उपसभापती बसवताना तुम्ही जसे एक येता तसे ह्या कारखान्यासाठी तुम्ही एक कधीही रात्रीचं तुम्ही होऊ शकता. तालुक्याला माहीत आहे. आता एक हो ना, तुम्ही दोघेही विचाराने एकत्र या, तो कारखाना चालू करा. आता विषय काय आहे की बाबा दत्त इंडिया कारखाना चालू घ्यायला तयार आहे. भाड्याचा तर परवाच्या दिवशी विश्वासराव भोसले साहेबांची मी काही निवेदनं वाचली. त्यांचं मत आहे की दत्त इंडिया आता 100 रुपये टनाला भाडं द्यायचा ठरवतोय आणि त्यांचं मत आहे की मंत्री समितीची शिफारस आहे 200 रुपये टनाला भाडं. तर मी या तालुक्याचे भाग्यविधाते, या तालुक्याचे नेते आदरणीय रामराजे साहेबांना आम्ही विनंती करतो की महाराज साहेब तुम्ही यामध्ये लक्ष घाला. आणि हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. आदरणीय मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांनी उभा केलेला कारखाना आहे. हा कारखाना चालू राहण्याच्या करता दत्त इंडियाच्या प्रशासनाला आपण सांगा ना, मध्यस्थी यशस्वी मध्यस्थी करा आणि जो काय भाड्याचा फरक आहे तो फरक काढा. आणि आपण काल सभेमध्ये सांगितले की माझे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध खूप चांगले आहेत. त्या संबंधाचा वापर करा. तातडीने त्यांच्या कानावर मोर्चा तुम्ही काढाल. शेतकरी येतील, कामगार येतील, कदाचित आम्हीही तुम्हाला पाठिंबा देऊ कारखाना चालू करण्याच्या करता. पण तुम्ही ह्याच्यामध्ये वेळ न करता आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तातडीनं कानावर घाला. हे सहकाराचं रोपटं आमचं वाचलं पाहिजे. आणि जसं तुम्ही एकत्र येता पंचायत समितीच्या सत्तेमध्ये, राज्याच्या सत्तेमध्ये एकत्र येता, आम्ही शरद पवार पक्षाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. हा कारखाना चालू करा. तुम्ही एकत्र येऊ नये अशी आमची भूमिका बिलकुल नाही. पण काही ठिकाणी एकत्र येताना शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याच्या करता जर तुम्ही इगो आणत असाल तर हे तालुक्यातला शेतकरी सहन करणार नाही. शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग ह्या तालुक्यातला सहन करणार नाही. आणि म्हणून आता काही लोकांना वाटतं की आता आमचे नंदकुमार मोरे साहेब शरद पवार साहेबांचे चाहते समर्थक आहेत, त्यांच्या अनुयायी आहेत. परंतु सध्याच्या काळामध्ये श्रीमंत रामराजे साहेबांच्यावर ते लिखाण करत असतात. त्यात वावगं काय? हा दुष्काळग्रस्त जो फलटण तालुक्याचा अर्धा भाग होता ते आदर किती आंधळून पाणी कुणी आणलं हे तालुक्यातल्या त्या जनतेला माहित आहे. दोन्ही कारखान्यात साखरवाडीची बाजारपेठ बंद होती. श्रीराम कारखाना चालू बंद होता त्यावेळेला फलटणची बाजारपेठ बंद होती. हे दोन्ही कारखाने श्रीमंत रामराजेंच्या मध्यस्थीनं त्यांच्या अथक परिश्रमाने ते चालू झाले. आज सुरवडीच्या माळावर, नांदलच्या माळावर त्या ठिकाणी कमिन्ससारखी कंपनी आणली. असंख्य शेकडो खंडकऱ्यांच्या जमिनी या तालुक्यामध्ये परत येण्याचं काम केलं. हे काम तर तुम्ही मान्य केलं पाहिजे ना. आता तुम्ही रेल्वे आणली, RTO कार्यालय आणलं, अजून विमानतळ आणताय, सगळं तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आहेत. पण हे शेतकऱ्यांच्या आणि तालुक्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक न करता तुमची कामं आम्हाला मान्य आहेत. तुम्ही केलेली कामं आम्ही हरकत घेत नाही. आता हे काम करा. कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता तातडीनं श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवण्याच्या करता श्रीमंत संजीवराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या दोघांनी एका गाडीत बसून देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जावा आणि तातडीनं जे काय तुम्हाला निर्णय करून आणायचे ते आणा आणि हा कारखाना चालू करा. अन्यथा तुम्हा दोघांनाही तालुक्यातला शेतकरी माफ करणार नाही. या तालुक्याचा कर्मचारी, कामगार माफ करणार नाही. एवढे या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही भूमिका मांडतो. आणि तालुका आता हा श्रीराम सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या करता जो कॅपेबल आहे, जी मंडळी हा कारखाना चालवू शकतात तेही पाहिलं पाहिजे ना. कुणाच्या तरी हातात कारखाना देऊन तो जर चाललाच नाही उपयोग काय? आमचं असं मत आहे की जो त्या ठिकाणी सक्षम आहे. आज जव्हार उद्योग समूहाला कारखाना दिला होता, कुणी आक्षेप घेतला नाही. दत्त इंडिया उद्योग समूह पण चांगला उद्योग समूह आहे. 2021 सालापासूनचे जे त्यांचे 5 गाळप हंगाम झाले त्यातल्या एकाही गाळप हंगामामधला एकही नया पैसा दत्त इंडियाच्या प्रशासनाने ठेवलेला नाही. मागच्या वर्षी शेतकऱ्यांना 3200 रुपयाचा दर जाहीर केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी कारखान्यामध्ये आंदोलन केलं. 2 दिवस काटा बंद पाडला. लोकशाहीच्या मार्गाने चर्चा करून त्या ठिकाणी दत्त इंडियाने 3400चा भाव देण्याचा निर्णय घेतला. मग अशा प्रकारच्या कारखानदारांसाठी तुम्ही त्या ठिकाणी रेड कार्पेट हातरलं पाहिजे ना. त्याला तुम्ही जर प्रत्येकाला नालायक ठरवलं ते चालवायचं कुणी?
आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना विनंती आहे, महाराज साहेब आपण वडिलकीच्या नात्यानं व्यवस्थित मार्गदर्शन करून हा कारखाना चालला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करा. फक्त राजकीय प्रयत्न आम्हाला नकोय. आम्ही नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असल्यामुळे तुम्हाला मदत केलेली आहे, परंतु आता कारखाना तुम्ही मोर्चा वगैरे 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 तुमचं चालू द्या, परंतु कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ही तमाम तालुक्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आणि कामगारांची भूमिका आहे. एवढ्या या ठिकाणी आम्ही मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.